नमस्कार, मी आपला डॉक्टर अजय अवचार. तर आज आपण बोलणार आहोत गुडघेदुखीच्या समस्येबद्दल. तर गुडघेदुखी असणाऱ्यांनी नेमकं जेवणामध्ये काय घ्यावं, काय टाळावं, आपल्याला कोणते व्यायाम केल्याने आपल्याला सांधेदुखीवरती, गुडघेदुखीवरती आपल्याला आराम मिळू शकतो, हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आहार. आयुर्वेद सांगतो की वातदोष वाढल्यामुळे सांधेदुखीचा त्रास वाढतो. त्यासाठी वातशामक आहार घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. यामध्ये आपण दररोज हळद आणि सुंठ हे घेऊ शकता, जे की अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असलेले आहे. त्याचप्रमाणे आपण तिळाच्या तेलाने सांध्यांना स्निग्धता मिळते. गहू, नाचणी, ज्वारी हे उष्ण गुणधर्म असलेले धान्य आहे, ज्यामुळे उष्णता वाढून वाताचे शमन करण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे आपण प्रोटीनयुक्त असे कडधान्यसुद्धा घेऊ शकता. गूळ आणि तूप याचासुद्धा आपण योग्य प्रमाणात शरीरामध्ये आपण त्रिफळ्याचे चूर्णसुद्धा घेऊ शकता. त्रिफळ्यामध्ये आवळा, हिरडा आणि बेहडा हे महत्त्वाचे 3 घटक असतात, ज्यामुळे आपल्या शरीरातील जे टॉक्झिन्स आहेत, विषारी घटक आहेत, ते बाहेर काढण्यासाठी मदत होते. आहारामध्ये नेमकं आपण काय खाणं टाळलं पाहिजे, तर वात वाढवणारे जे पदार्थ आहेत ते आपण टाळले पाहिजे. जसे की थंड पाणी, थंड पेय, बटाटा, वांगी, मासे, मैद्याचे पदार्थ, बिस्किट, पॅकेज फूड आणि साखर हे पदार्थ आपले टाळणे अतिशय गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या स्वतःनुसार बघू शकता की कोणते पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होतो, तर ते पदार्थ आपण बंद करावे. सांधेदुखीवरती उपाय म्हणजे केवळ औषध नाही, तर योग्य हालचाल आणि आपली दिनचर्या, योग्य पद्धतीने व्यायाम या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. योग्य प्रकारे व्यायाम करण्यामुळे सुद्धा आपल्या सांधेदुखीला, गुडघेदुखीला निश्चितच अधिक प्रमाणात मदत होते. त्यासाठी तुम्ही रोज सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार करू शकता, ज्यामुळे आपल्या सांध्यांना लवचिकता प्रदान होते. बद्धकोनासन हे एक आसन आहे, ज्यामुळे पण तुमच्या गुडघ्यांभोवतीचा रक्तप्रवाह हा वाढवण्यास मदत होते. वज्रासन. जेवणानंतर तुम्ही कमीत कमी 5 मिनटं वज्रासन करा, ज्यामुळे आपलं पचन सुधारते. आणि जर तुमचं पचन सुधारलं व्यवस्थित, तर तुमचे वाताचे एक 50% त्रास हे पूर्णतः कमी होतात. त्याचप्रमाणे आपण तेलाने मालिश करू शकता. तिळाच्या तेलाने जर रोज गुडघ्यांना आपण मालिश केली, तर गुडघ्यामध्ये एक लवचिकता प्रदान होते. गरम पाण्याने तुम्ही गुडघे शेकू शकता. त्यासाठी तसेच तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ कमीत कमी 30 मिनटं चालणं हे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. आपलं जेवण हे वेळेवरती रोज जेवण घ्या आणि रात्री लवकर म्हणजे 10 ते 10:30च्या आत आपण झोपलं पाहिजे. तसेच तुम्ही काही प्रकारच्या आयुर्वेदिक औषधीसुद्धा घेऊ शकता. ह्या घेताना तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने ह्या घ्याव्यात, ज्यामध्ये तुम्ही अश्वगंधा एक नॅचरल पेनकिलरसुद्धा आहे आणि स्नायूंना बळकट करण्यासुद्धा मदत करते. शल्यकीमुळे सूजसुद्धा कमी होते. त्याचप्रमाणे गुगुळ हे वातशामक आणि सांधेदुखीवरती अत्यंत उपयुक्त असं औषध आहे. त्यासाठी तुम्ही या औषधी आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने नक्कीच सुरू करू शकता. तुमचे गुडघेदुखी हे एक लक्षण आहे तुमच्या जीवनशैलीचा तुम्हाला आरसा दाखवणार. त्यामुळे आपण योग्य आहार, व्यायाम आणि आयुर्वेदिक औषधी यामुळे तुमची समस्या ही कायमची दूर करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. या तुमच्या आरोग्याच्या प्रवासात मी तुमच्या सोबत आहे.